सध्या आपण पाहतोय ही दृश्य बाळा नंदगावकर आणि अनिल परब वरळी डोम मध्ये विजयी मेळाव्यासंदर्भात पाहणी करतात। हॅलो अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? सध्या मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून इथे पाहणी केली जाते, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोहिनी, आपण पाहतोय की 5 तारखेला या वरळीच्या डोममध्ये विजयी मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि आयोजकामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव असलेली एक पत्रिका जी आहे ती सगळीकडे आता व्हायरल होते आहे आणि ती अधिकृतपणे जारी करण्यात आली। मात्र दुसरीकडे वरळीच्या डोममध्ये नेमका कार्यक्रम कसा असेल, कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल, नियोजन कशाबद्दल असलं पाहिजे, त्याचबरोबर कशाबद्दल आसन व्यवस्था असली पाहिजे, या सगळ्यांवरती जी चर्चा आहे किंवा पाहणी आहे ती या सगळ्या नेत्यांकडून केली जाते आहे। मनसेचे नेते त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेतेही या ठिकाणी आता वरळीच्या डोममध्ये पोहोचलेले आहेत, ज्यामध्ये ठाकरे गटाकडून अनिल परब आहेत, त्याचबरोबर साईनाथ दुर्गे आहेत आणि इतरही काही पदाधिकारी आहेत। स्वतः आशिष चेंबूरकर जे वरळीमध्ये आहेत, वरळीमधून असतात ते या ठिकाणी पाहायला मिळतात। तर दुसरीकडे मनसेकडून आपण पाहतो की नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर आणि इतरही काही पदाधिकारी, यशवंत किल्लेदार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या नेत्यांकडून या वरळीच्या डोमची पाहणी केली जाते। आतमधला हॉल हा सुसज्ज आहे, मात्र हॉलमध्ये बसण्याची जी काय आसन व्यवस्था आहे ती कितपत आहे, किती पदाधिकारी, किती कार्यकर्ते किंवा जे लोक महाराष्ट्रातून येणार आहेत त्या कार्यक्रमासाठी ते किती बसू शकतात, या सगळ्यावरती या नेत्यांकडून ही पाहणी जी आहे ती केली जाते आहे। सगळे नेते वरळीच्या डोममध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही पाहणी जी आहे वरळीच्या डोममध्ये केली जाते आहे। खरं तर बाळा एकत्रितपणे काही मिनिटं चर्चा पाहायला मिळते। नांदगावकर साहेब, 5 तारखेला विजयी मेळावा, 5 तारखेला विजयी मेळावा, त्याची पाहणी तुम्ही करण्यासाठी मनसेला खूप घाई असते। चल आपण पाहतो की पोहोचलेले आहेत, त्या आधी पाहणी करण्यात त्यानंतर माध्यमांशी संवाद। हा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत भव्य असणार आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान योग्य होणार नाही, तर आपण